उद्धव ठाकरे या नेतृत्वाला पाठवा ना दुसऱ्या राज्यात. 500 लोक जमा होणार नाहीत. तुम्ही 2.5 वर्षात स्वतःचं राज्य सांभाळू शकला नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. पण त्या दौऱ्यावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरकारी पैशावरती देशभरात फिरतात, प्रचार करतात, हा आचारसंहितेचा भंग आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये राहावं, तिकडे भाजपची परिस्थिती खराब आहे, अशी 2 महत्त्वाची वक्तव्य संजय राऊत यांनी केली आहेत. आणि त्याच संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे आमदार नेते प्रवीण दरेकर सर सोबत आहेत. सर, काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आचारसंहितेचा भंग करतायत, सरकारी पैशावरती ते फिरतायत, अशी टीका जी आहे ती संजय राऊत यांनी केलेली आहे. कसं पाहता या टीकेकडे? मला वाटतं संजय राऊत भ्रमिष्ट झालेत. या देशात अनेकदा राज्याचे असणारे मुख्यमंत्री, असणारे पंतप्रधान हे त्या ठिकाणी त्या पक्षाच्या प्रचारासाठी फिरलेले आहेत. आणि आचारसंहितेमध्ये जे निर्बंध खर्चाचे किंवा कायदेशीर असतील त्याचं पालन करून हे होत असतं. आणि मला वाटतं जे शिवसैनिकांच्या घामाच्या पैशाच्या जीवावर फिरतात, पक्षाचा पैशाचा उपयोग स्वतःसाठी करतात, त्यांनी या ठिकाणी आम्हाला शहाणपण शिकवू नये. मोदी साहेब निष्कलंक आहेत. त्या ठिकाणचं त्यांचं चारित्र्य, त्यांचा सगळा जो काही विषय आहे महाराज देशातील जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे अशी कितीही चिवचिव संजय राऊतांनी केली त्याचा जनमानसावर कुठला परिणाम होणार नाही. एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि विश्वास देशातील जनतेचा त्यांच्यावर आहे. आणि योगी महाराष्ट्रात त्यात याचं आहे ना पोटदुखी का? योगींना देशपातळीवर प्रतिसाद मिळतोय. उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी जे काम केलंय ते जाऊन राऊतांनी बघावं. आणि जर महाराष्ट्रामध्ये त्यांची मागणी असेल, तुमचा उद्धव ठाकरे या नेतृत्वाला पाठवा ना दुसऱ्या राज्यात. 500 लोक जमा होणार नाहीत. योगी साहेब येतात तेव्हा लाखोचा जनसमुदाय येतो. हेच खरं दुखणं आहे. आणि त्याच्यामुळं उत्तर प्रदेश सांभाळून ते महाराष्ट्रात येत आहेत. तुम्ही 2.5 वर्षात स्वतःचं राज्य सांभाळू शकला नाहीत. जरा बाहेर जा दुसऱ्या राज्यात. आपल्याला ऐकायला किती लोक येतात त्यावरून तुमची लायकी त्या ठिकाणी कळून येईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.